नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पातळ पोह्याचा खमंग असा चिवडा बनवणार आहे। इथं मी पातळ पोहे घेतले ते आणि आता मी खरपूस ना मीडियम गॅसवरती ह्याला खरपूस असं भाजून घेणार आहे। ह्याला मी चाळून घेतलं होतं, साफ करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडंसं काही खडे वगैरे असतील तर साफ करून घ्यायचे। आणि हे तर बघा मी बारीक गॅसवरती असा खरपूस असा मी भाजून घेणार आहे ह्या पोहे। त्यासाठी लागणार साहित्य इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, तर 10-15 मिरच्या घेतल्या, तर लसूण पाकळ्या घेतल्या, तर कढीपत्ता घेतला आहे, ही भाजकी डाळ आहे चण्याची, आणि खोबरे घेतले, थोडासा फरसाण आहे, आणि मीठ आहे, हळद आहे, जिरा आणि थोडीशी मोहरी आहे आणि तेल आहे। हे सगळं साहित्य आहे ना मी घेतलं आहे इथं फोडणीसाठी। हा चिवडा मी भाजून घेतला आहे बघा असा खरपूस। हे बघा हातात असं घेतला की ते कुरुम कुरुम असते। आता मी शेंगदाणं पहिल्यांदा ना तेल तापत ठेवून शेंगदाणं तळून घेणार आहे। मीडियम गॅसवरती चांगले खरपूस असे तळून घ्यायचे। हे बघा आता आपले शेंगदाणे तळून झालेत, हे आता मी काढून घेते। त्याच्यानंतर ही भाजकी डाळ आहे चण्याची, ते पण मी काढून घेते, तेलामध्ये टाकून थोडीशी भाजून घेणार आहे। भाजकी डाळ पण अशी खरपूस मी भाजून घेतली आहे। आता खोबरं आहे ना ते पण मी तेलात असं टाकून थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। हे बारीक 1 वाटी खोबरं घेतलं होतं मी, आणि 1 वाटी ह्याची डाळ घेतलेली चण्याची, ती भाजकी डाळ असते ती। हे बघा असं लाल होईपर्यंत असं चांगलं मी खरपूस भाजले। आता हे सगळे भाजून झाले, आता ते आपण फोडणी करायची आहे। आता इथं मी तेल घेतले 1 पळी। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी जिरा आणि मोहरी घालून घेणार आहे। ती चांगली तडतडली ना की आपण ह्याच्यामध्ये चांगली तडतडून द्यायचे। त्याच्यामध्ये हे आहे ना लसूण मी घेतलेला, तो थोडासा चिचून घेतला आहे मी खलबत्त्यात, तो मी इथं घालून घेणार आहे। तो थोडासा नॉर्मल लाल झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता मिरची घालून घेणार आहे मी। हे बघा असं ते चांगलं भाजून द्यायचं, म्हणजे ह्याला फोडणी चांगली बसते। आता इथं मिरची कढीपत्ता घालून घेणार आहे आणि परत पूर्ण हे चांगलं भाजून घेणार आहे मी। कढीपत्ता चांगला खरपूस भाजेपर्यंत भाजून घेणार आहे मी तेलात, आणि मिरची पण चांगली भाजून घेणार आहे। ही भाजून झाले, थोडंसं आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे म्हणजे पटकन भाजलं जाईल। आता हळद टाकते मी 1 चमचा। आता ही परत हलवून घेणार आहे। थोडं तेल तापलेलं असते त्यामुळे हळद करपू शकते। आपण ह्याच्यात ना ते सगळे शेंगदाणे खोबरं हे भाजून घेतलेलं होतं ते टाकून घेणार आहे, आणि थोडं 2 मिनटासाठी आणखीन हे परतून घेणार आहे। आता भाजलेले जे पोहे होते आपले पातळ पोहे, हे मी अर्धा किलो घेतले होते, हे पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आणि हे परत आता ना आपण हे टोपाला असं धरून ना हे असं हलवून घेणार आहे आपण। हे बघा एकसारखं म्हणजे सगळा मसाला सगळ्या ह्या पोह्यांना लागेल। हे बघा असे पूर्ण हलवून घेतले। अजून आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आता इथं मी मीठ पण टाकून घेतले, आणि इथं आपले ना पोहे खमंग असे तयार झाले। नक्की करून बघा। आता मुलांच्या सुट्टीमध्ये हे दुपारी थोडंसं खाण्यासाठी मुलांना खूप छान लागतात। नक्की रेसिपी आवडली का तुम्ही नक्की